इयत्ता 7वी. विषय मराठी. स्वाध्याय. धडा 6वा. थोरांची ओळख. डॉक्टर खानखुजे. सौ दीपाली किरण गव्हाणे. प्रश्न 1. खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. अ. तात्या आजोबांच्या मांडीवर बसून भाऊ स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असत. उत्तर. सत्य. आ. भाऊंचं मन वळवण्यात वडिलांना यश आलं. उत्तर. असत्य. इ. लोकमान्य टिळकांनी भाऊंना परदेशी जाऊन शिकून परतण्याचा सल्ला दिला. उत्तर. सत्य. प्रश्न 2. खालील आकृती पूर्ण करा. भाऊ खेडोपाडी जाऊन या विषयावर भाषण देत. स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास, भारतीय स्वातंत्र्य. प्रश्न 3. कंसातील योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा. अ. भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी येथे प्राप्त केली. जपान, अमेरिका, मेक्सिको. उत्तर. भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी अमेरिका येथे प्राप्त केली. आ. या विषयात भाऊंचा दबदबा वाढला. फिजिक्स, जेनेटिक्स, मॅथमॅटिक्स. उत्तर. जेनेटिक्स या विषयात भाऊंचा दबदबा वाढला. इ. भाऊंनी या विषयात डॉक्टरेट मिळवली. वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, कृषीशास्त्र. उत्तर. भाऊंनी कृषीशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवली. प्रश्न 4. मक्यापासून कोणकोणते पदार्थ तयार केले जातात, त्यांची यादी तयार करा. उत्तर. 1. रोटी, भाकरी. 2. तेल. 3. भाजी. 4. पॉपकॉर्न. खालील तक्ता पूर्ण करा. खालील वाक्यांत कंसातील योग्य रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये लिहा. ढसाढसा, सावकाश, टप-टप, आपोआप. अ. माझ्या डोळ्यांतून आसवे गळू लागली. उत्तर. माझ्या डोळ्यांतून टपटप आसवे गळू लागली. आ. मी आईच्या गळ्यात होऊन रडलो. उत्तर. मी आईच्या गळ्यात होऊन ढसाढसा रडलो. इ. रात्र होताच सगळ्यांचे डोळे मिटू लागतात. उत्तर. रात्र होताच सगळ्यांचे डोळे आपोआप मिटू लागतात. इ. पक्ष्याने आपले पंख फडफडवले. उत्तर. पक्ष्याने आपले पंख सावकाश फडफडवले.